गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. सो आज असा खूप घाईघाईमध्ये व्लॉग स्टार्ट केला आहे. सकाळी सगळी पूजा वगैरे आवरली. गुरुवार आहे आज आणि गुरुवारचे उद्यापन आहेत. ॲक्च्युली माझं हा नाही चाललं होतं, कारण की एक माझा गुरुवार गेला होता असंच काही कारणास्तव. सो माझं चाललं होतं की नेक्स्ट वीक म्हणजे नेक्स्ट गुरुवारी करूया आपण उद्यापन. पण मला बरेच जण बोलले की ठीक आहे, ह्या गुरुवारी पण करू शकते, कारण की मार्गशीर्ष महिना पुढच्या गुरुवारी तर नसणार आहेत. हा शेवटचा गुरुवार पडतोय, सो तू आज करू शकते उद्यापन. सो म्हटले चला, मग घाईघाई सगळं विचार आला आणि म्हटले चला करून टाकूया आपण. आणि इकडे लक्ष देते कारण की कॉलेजिंग चालू आहे. सो मग आता सध्या मी ड्रेस घातला आहे, कारण की मला जायचं आहे प्रतीक्षाकडे उद्यापनासाठी. आणि तिचं पण आज उद्यापन आहे. इकडे उर्वी मॅडम आहे, स्कूलमधून आली आत्ताच ती. आणि तिच्या उद्यापनाला आता जाऊन येईल मी, थोडा ब्रेक भेटला तर मध्ये. आणि दुपारनंतर मग माझ्या उद्यापनाची तयारी, सगळी पूजा वगैरे तर मी सकाळी मांडली आहेत. सगळी पूजा झाली, फक्त पोथी वगैरे वाचेल ते नंतर मी संध्याकाळी. आणि बाकीचं मग उद्यापनाची थोडी तयारी करायची. काहीच मी तयारी केली नव्हती ॲक्च्युअलमध्ये. वाण वगैरे काही आणलेलं नाही आहे. आणि उर्वी नको ना बाळा. सो मी आता पटकन सगळं आवरेल, जाईल खाली डीमार्टला वगैरे कुठेतरी जाऊन येऊ आणि वाण वगैरे काहीतरी घेऊन येऊया. आणि तसंच मग केळी वगैरे बाकी तर काही लागेल ते सगळं. पुस्तकं बघायचे किती माझ्याकडे, त्याच्यात व्यतिरिक्त स्वतः आम्ही प्रतीक्षाकडे जाऊन येते पटकन. इकडे वगैरे मॅडम ही येते इकडची. उर्वीला स्कूलवरून आणलं आणि तशीच 2 पुण्यांमध्येच आहेत. इकडे बघ ग. सो आता डीमार्टमध्ये आलो आम्ही वाण घेण्यासाठी. खूप घाईघाई सगळं चाललं आहे. सो जस्ट आता आली खालून, 2:30 वाजत आले आणि 1:30 वाजता माझं काम संपलं. पटपट डीमार्टला गेली, काही गोष्टी आणायच्या होत्या, कारण की माझा अचानक प्लॅन ठरला की आज करून टाकूया उद्यापन. सो म्हणून म्हटले मग चला आवरूया पटपट. आता मी काय काय आणले दाखवते तुम्हाला, 1 मिनिट. सो हे कप्स, ग्लास आणले. हा तुझा ज्यूस घे. इथे फुलं आणलेत काही थोडेसे, बाकी हे जे द्यायला. आणि उर्वी मॅडमने मॅगी घेतली. हे दूध आणले. आणि बाकी हे असे मी आणलेत. हे म्हणजे आपले स्पाइस किंवा मीठ वगैरे ठेवायचं जे असतं ना, हे वाले असं. हे सगळे असेच घेतले. सो हे असे सगळे आहेत, काचेचे आहे. हा मस्त आहे. घाई म्हटले काय घ्यावं, तर हे घेऊन घेतलं पटकन. इथे दुपारी आल्यानंतर डीमार्टमधून मग थोडी खिरीची तयारी करून घेतली. आणि आज मी मखानाची खीर बनवणार आहे, पहिल्यांदाच ट्राय करते. त्याचबरोबर इथे ड्रायफ्रूट्स सगळे असे थोडेसे बारीक करून घेतले आहे. सो आज मी छान अशी मखानाची खीर बनवणार आहे, कारण की उपवास असणार आहे सगळ्यांचे, संध्याकाळी सुटते. ते थोडं लवकर बोलवले, 5-5:30 वाजता. सो मखाना खीर बनवते, म्हणजे मखाना आणि ड्रायफ्रूट्स असणार आहे. मखाना थोडा फ्राय करून घेते, म्हणजे भाजून घेते चांगला. आणि नंतर थोडंसं मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आणि त्याची खीर बनवायची. आणि बाकी ड्रायफ्रूट्स वगैरे टाकायचे, बस तेवढंच आहे, बाकी काय नाही. आणि बाकीचं आंटी जेव्हा येतील तेव्हा बनवून जातीलच. सो आता मी पटपट इथे आता तयारी करून ठेवते मी थोडीफार. हे सगळं आणून ठेवलेत, पुस्तकं, पोहे, फुलं. याला मी थोडंसं हे करते. सो मी आता हे पाकळ्या बनवून घेतल्यात. छोटीशी रांगोळी काढून घेते फुलांची पटपट. आता सगळं आवरून झालं आहे, मस्त सगळं क्लीन वगैरे केलं. थोडंसं डेकोरेशन केलं आहे फुलांचं वगैरे, रांगोळी वगैरे काढली थोडीशी छोटी. तुम्हाला मी ते दाखवलं संध्याकाळी थोडं सगळं दिवे वगैरे लावल्यानंतर. आता मी खीर बनवून घेते. दूध वगैरे तापून झालं इथे. हे जे मखाना आहे ते मी थोडं मिक्सरमधून बारीक करून ते बनवून घेते. सो फायनली मी तयार झाली. सिंपल अशी साडी वगैरे घातली आणि पटपट आवडते. खूप वाकडी लागली का नाही ना, ठीक आहे. सो ताई आलेत, त्यांना पण घरी जायचं आहे पूजेला, त्यामुळे त्या पण लवकर येऊन गेल्यात, म्हणजे आले आहेत. आता जेवण बनवत आहे. काही मी खीर वगैरे बनवून ठेवलेली, त्या बाकीच्या बनवत आहे आता सगळं, भाजी चपाती वगैरे आणि डाळ भात. आणि त्यांना पण मग वाण वगैरे देऊन टाकेल आत्ताच, म्हणजे मग पटकन म्हणून साडी घालून घेतली. सो आता त्यांना मग वाण वगैरे देते आणि मग त्या जातील. मग बाकीची तयारी मी तुम्हाला दाखवते कशी केली काय ते सगळं. सो यू स्टे ट्यून. आणि ही साडी मी लास्ट दिवाळीची आहे.
इकडे आता शांत आलेत. माझी पोथी वाचायची बाकी, ती वाचून घेते आता मी. दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. लक्ष्मी प्रचोदयात्. नाही पुरी केली ना, पुरी आणि खीर आणि चण्याची भाजी. मुझे ध्यान नहीं, पूरी वीडियो निकाल रही थी, वो रात में जाएगा. मला हिजरीला बडाई बोलतीये. हाँ, ये साड़ी नहीं डाली देखो. ये फ्लोर पे होते हुए भी नहीं डाली. बाबा स्टार के लाओगे आपको? कम ऑन. ये देखो झुमके इसके इधर. वो मम्मी ने पहने लेकिन बेटी ने अपने से बड़े पहने हैं झुमके. भाई तिने घातलाय पण इकडे आमचं फ्लोर आलाय ना ये. अगं बाई ते पण कशी झाली? कि जा अच्छे कपड़े पहन के आ, कैसे कपड़े पहन. हमें बना थोड़े टाइम के लिए कुछ नहीं डेली नहीं एक फोटो काढून घे त्याला दाखवायला. सो फायनली सगळी पूजा वगैरे आवरली. एक जण बाकी आहे, ती येईल आता थोड्या वेळात. सो ती आल्यानंतर मग तिची पूजा करेल. मी इथे कामावर बसली, मग असं ऑलरेडी लॉग इन वगैरे केलं आहे 6:30 वाजता आणि छान पूजा वगैरे केली मस्त. एक जणीकडे जायचं होतं, तिच्याकडे पण जाऊन आली आणि त्यानंतर मग पूजा वगैरे झाली, नैवेद्य दाखवला आहे. दुपारी जेवण वगैरे आंटी बनवून गेलेलं आहे. सगळं तयारी सगळी झालेली आहे ऑलरेडी आणि छान सगळ्या येऊन गेल्या, जेवढ्यांना बोलवलं सगळ्या येऊन गेल्या. सो असं काहीसा होता आजचा लॉग. पुढे काही शूट जमलं तर करेल, अदरवाईज व्लॉग इथेच एंड करूया आपण. भेटूया छान अशा नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. आणि हां, पुढचे व्लॉग तुम्हाला एक्सायटेड व्लॉग बघायला भेटणार आहेत, जे की गावचे व्लॉग असणार आहे. आम्ही जाणार आहोत उद्या गावी आणि स्टे ट्यून.